गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 34. तर आजचा भाग अतुल आणि जान्हवीवर आहे बरं का. खूपच जास्त रोमॅन्टिक आहे, त्यामुळे हेडफोन्स लावा आणि कॉमेडी तर भरपूर आहे. तर चैतन्यने आता अतुलला शिवमला घरी सोडून त्यांच्या घराच्या दिशेने निघाले. पण शिवम तर इकडे पहिल्या वेळेस पिल्याने एकदम घोडे विकून झोपला होता. पण चैतन्याचं लग्न झालेलं नव्हतं. तो वडिलांच्या मदतीला शेतीसाठी कामे करून शिक्षण घेत होता पुढचं. तो सगळ्यात 2 वर्ष छोटा होता आणि त्याने अतुलला पण त्याच्या घरी सोडून मग स्वतःच्या घरी गेला. पण इकडे अतुलने घरी गेले तसा जान्हवी तर मस्त बेडवर झोपली बघितली होती आणि त्याचे आई वडील सुद्धा त्यांच्या रूम मध्ये झोपले होते. पण आता अतुलने हळूच दार बंद केलं. तसा तो स्वतःचे कपडे बदलून तोंड धुवून वास येऊ नये म्हणून लगेच आला. पण पिण्याचा वास काही केल्या झाकतच नाही ना. तशी जान्हवीने तिने झोपेतच फूस बदलली तर फॅनच्या हवेने तिचे रुळणारे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. तशातच हवेने तिच्या पोटावर साडीचा पदर राहतही नव्हता. तसं त्याचे लग्न झालेले जवळपास 10-11 महिने झाले असतील. पण तो जरा अनुभवी होता ना आता. खूपदा ते एकत्र आले होते. पण ती आज जरा त्याला जास्त सुंदर दिसत होती, कारण त्याला नशा झालेली होती आणि तो तिच्या जवळ जाऊन बसला. तिच्या चेहऱ्यावरून केस सावरत तिच्या गोऱ्या गोऱ्या चेहऱ्यावरून उलट्या दिशेने हात फिरवत म्हणाला, ए जानू उठ ना. पण ती झोपेतच म्हणाले, झोपू देत ना. पण आता हा होता खट्याळ सगळ्यात जबरदस्त. तसं त्याने तिच्या हातात हात घेऊन त्यावर ओठ टेकवले आणि तिच्या हातामध्ये आपली बोटे गुंफवली आणि तिचा हात जरासा अवघ्याने दाबून त्यावर त्याचे ओठ टेकवू लागला. पण आता तिला ते सहनच होईना. तिच्या अंगात पण आग पसरू लागली आणि तिने झोपेतच तिच्या नाजूक सुंदर अशी छातीचा भाग उंचवला व त्याच्या दिशेने झोपेतच हात वर उंचावले. तसा त्याला मिठीत येण्याचा इशारा केला आणि तो पण लगेच तिच्या मिठीत गेला. तसं तिला त्याच्या खूप साऱ्या प्रेमाची सवय झाली होती आणि अतुल होताही तसाच बरं का. आणि आता तो शिवमला म्हणायचा की जरा हळू, पण हा तर रोजच बायकोवर प्रेमाचा पाऊस असा पडायचा की ती पूर्ण चिंब राहून निघायची. आणि आता जसा तो तिच्या मिठीत गेला तसा तिच्या ओठांवर ओठ ठेवले आणि तिला जागी केले आणि ती पण लगेच त्याला साथ देत होती. आणि आता तिनेच त्याला स्वतःच्या खाली घेतलं आणि ती त्याच्या ओठांवर खूपच जास्त त्याला आवडते तसे लो बाईट करू लागली. पण तिला कशाचा तरी वास येऊन ती म्हणली, अहो अहो, कशाचा तरी वास येतो आहे. तसं त्याने तिला एकाच चालीत स्वतःच्या खाली घेत म्हणाला, कशाचं येत नाही, झोप गप्प. ती म्हणली, हो का, झोपून जाऊ का, मग तुमचे काय होईल हो. आणि तो म्हणाला, मला जे करायचे ते मी नक्की करेन. असं म्हणून दोघे पण हसले आणि त्याने तिच्या गळ्यावर खूप सारे ओठ टेकवायला सुरुवात केली आणि टेकवत होता. पण एक गोष्ट महत्वाची सांगते बरं का, जी कुणाला माहित आहे की नाही, पण प्रत्येक स्त्रीची रोमॅन्टिक होण्याची चावी ही तिच्या गळ्यावर असते बरं का. गळ्यावर आणि खांद्यावर. आता हे तुमच्या अनुभवावर डिपेंड आहे, पण मी ते रिअल मध्ये सांगते. तशी ती चावी त्याने तिच्यावरच वापरली आणि ती खूपच जास्त त्याला जवळ घेत होती. पण तो काही केल्या तिच्या भावनांचा लगेच विचारच करेना. मग काय, त्याने अंधार करून त्या अंधारातच दोघेही त्या क्षणात पूर्ण हरवले होते. तो तिच्या सर्व अंगभर नुसते ओठच टेकवत होता आणि तिला ते सहन होत नव्हतं. तसा तो रोजच्या पेक्षाही जास्तच हार्ड रोमॅन्स करत होता आणि ती म्हणत होती, अहो जरा हळू ना, दुखतंय. तसा तो पुन्हा तिच्या तोंडात तोंड घालून तिला पेटवू लागला.
आणि ती हलक्या आवाजात त्याला साथ देत होती. त्याने न राहून तिच्या आणखी जवळ सरकून तिला खूप खूप पुस करून टाकत होता. आता तो कुठे सरकला हा तुम्ही अंदाज लावा. तसा तो होता शिवमचा मित्र. मग कुठे काय करायचे म्हणजे बायको लगेच खूप घायल घायल होऊन तयार होते हे त्या दोघांना चांगलंच माहित होतं. मग काय, ती फक्त त्याच्या केसात हात घालून तिचं शरीर तडफडून तिला ते सहन होत नव्हतं आणि ती म्हणत होती, अहो नको ना, बस आता. तसं तो त्या ठिकाणी आणखी जास्त ओठ टेकत होता. आता त्याच्यावर तर तिच्या प्रेमाची नशा खूप खूप चढली होती. पिलेली वेगळीच होती आणि तिने त्याला स्वतःपासून दूर ढकलून दिले. असं तो खूपच रागात म्हणाला, तुझ्या तर आता ना जरा पण सुचवत नाही ग. ती म्हणेल नाही ना, हो ना, तुमची दाढी टोचते तिथे. तो म्हणला हो का, असं म्हणून तिच्या सगळ्या अंगावर तो ती त्याची दाढीचे खुंट फिरवत म्हणाला, आता कसं वाटते. आणि ती हसून म्हणाली, भारी, खूपच जास्त भारी. आणि तिच्या डोळ्यातली मादकता पाहून तो तिच्यावर आला आणि आता रोजच्या पेक्षाही जास्त मादक डोळ्यात पाहत म्हणाला, जानू जरा हळू की जोरात सांग हं." म्हणजे तुझी काय इच्छा आहे ना तशी. ती म्हणाली, हो का, पण तुम्ही तर तुमचेच चालवणार ना, मी काही बोलले तरी. आणि काय हो, मला शिवी दिलीत ना, आता मला नाही बोलायचं, जा. तशी ती जरा त्याला स्वतःमधून बाजूला ढकलून एका अंगावर बाजूला झाली. आणि हा होता खूपच हट्टी. तसा तो तिच्या पाठीला चिटकून म्हणाला, बरं आज मला बोलायला पण येईल बाबा, बरं आज मागून हवे आहे का. आणि म्हणाला, असे केले तर ना. तशी ती म्हणली, गप्प बसा हो, निर्लज्ज कुठले, काही पण कसं बोलता. तसं तो म्हणाला, तो म्हटला, ए जानू आज मजा येईल ग, चल बोल आता काय म्हणतीस. आणि आज काहीतरी नवेल पण वाटेल. तशी ती त्याला एक फटका देत म्हणली, हो का, मग मगाशी जे काही केलं ते तोंड घालून त्याचं काय हो, ते नवीन नव्हतं का. असं तो हसला आणि म्हणला, तो तर फक्त ट्रेलर होता ग, आता पिक्चर खरा चालू होईल ना आणि तुला दाखवतो चल. असं म्हणून त्याने तिच्या नाजूक कमरेवर हाताने मिठी मारत तिच्या तिच्यावर प्रेमाचा पाऊस पाडायला सुरुवात केली. आणि ती पण आता तो गोड वाटणारा पाऊस अंगावर घेऊन म्हणले, बस ह, खूपच जास्त हार्ड होतोय. तो म्हणला, अगं अजून थोडेसे हार्ड. अजून थोडेसे हार्ड करतो म्हणजे कसं भारी वाटल. ती म्हणली, नाही हो, आधीच खूप काही केलंय तुम्ही तुम्ही आता बस. आता तर थोडीच तिचं ऐकणार होता. तसा त्याच्या नसानसात सळसळत्या रक्ताच्या लाटा तो तिच्यावरच प्रेमाचा प्रहार करून शांत करत होता. पण ती त्याला जरा हाताने अडवून म्हणायची, अहो बस ना, आता दुखतंय, जरा हळू की. तसं ती खूप काही बोलत होती आणि त्याने शेवटी तिच्या ओठांना गप्प केलं त्याच्या ओठांनी. आणि त्यांचा प्रवास तसाच कायम ठेवत होता. तिला खूप सारे आवाजाने कुस्करून टाकत होता आणि ती फक्त आता त्याच्या या हार्ड मुमेंटला त्याच्या अंगावर पाठीवर घट्ट मिठी मारून अनुभवत होती. तसा तो शांत झाला, पण तिचं तेवढ्यात काहीच झालं नव्हतं. आणि तो बाजूला पडला आणि 2 मिनिटांनी म्हणाला, मग कसं वाटते, कसं झालं. झालं कसं झालं, झाले का तुझे पूर्ण मन भरून. तशी ती म्हणाली, त्याच्या छातीवर गोल गोल बोट फिरून म्हणाले, नाही ना, अजून हवे आहात तुम्ही. खूपच छान होतं. असं तो गालात हसला हसला आणि म्हणाला, फसली रे पोरगी फसली, चल आता तुझी बारी. आणि त्याने तिला अंगावर घेतली
तसं आता जरा वेळाने दोघे पण शांत आणि घामाघूम झोपले, ते पण सकाळपर्यंत. पण इकडे प्रियाला काही झोपच लागली नाही, कारण शिवम तिच्या पोटावर डोकं देऊन झोपला होता. पण आता उजडले तरी शिवम उठलाच नव्हता, ढारामढोर झोपलेला होता. मग ती त्याच्या पण आधी उठली, पण तशी खाली गेली. सगळी गोठ्याची कामे नौकराकडून करून घेतली. ती पण मदत करायची, पण आता हाताला लागलेलं होतं ना, दुखापत होती. मग ती जवळपास 8 वाजता वर येऊन आंघोळ करून आली. तिला साडी जमेनच. जर शिवमने आज घेतलेली नसती तर शिवमकडून साडी घालून घेतली असती तिने. तसा तिने आज छान असा रेड कलरचा चुडीदार घातला आणि तिने बाल्कनीचा पडदा बाजूला केला. तसा त्यातून सूर्यप्रकाश आतमध्ये आला आणि तो त्याच्या चेहऱ्यावर पडला. आता त्याला जाग आली, पण त्याचे डोके खूप जड झाले होते आणि डोळे तर उघडू पण वाटत नव्हते. तरी तो तसाच बेडला टेकून बसला आणि प्रिया काहीच न बोलता तशीच पुन्हा खाली गेली आणि लिंबू पाणी घेऊन आली 2 ग्लासात. त्याच्या समोर ठेवत एक ग्लास स्वतः घेतला आणि दुसरा त्याच्या हातात दिला. तो म्हणला, अगं मी तर दूध घेतो ना सकाळी. ती म्हणाली, हो. ती म्हणाली, हो का बरं, माझ्यासोबत घ्या ना. आता ती काय आहे ना, मी रात्री जरा जास्तच पिली होती ना, मग ती उतरवण्यासाठी आहे आणि हे आणलं आहे त्याच्यासाठीच, घ्या. मग म्हटलं तुम्ही पण घ्याल माझ्यासोबत. असं तो म्हणला, अगं हो खरंच मला रात्रीचं काहीच आठवत नाही ग. ती म्हणली, अहो कसे आठवेल हो, ढोसली होती ना, शुद्ध पण नव्हती स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी. आणि हो मला नाही बोलायचं तुमच्याशी, शी, कळलं आता मला. असा तो डोके खाजवत सगळे आठवण्याचा प्रयत्न करू लागला. आणि आता काय करेल शिवम प्रियाचा रुसवा काढण्यासाठी, ते पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. ते प्रियाचं बोलणं ऐकून तो जरा डोकं खाजवत बसला होता आणि त्याला आता आठवलं तेव्हा ती खाली गेली होती आणि ह्याने लगेच अतुलला फोन लावला. पण अतुल अजून उठलाच नव्हता. तो तर सकाळी सकाळी पुन्हा एकदा रात्रीच्या रोमॅन्सची, प्रेमाची झालेली नशा म्हणजे हँग ओव्हर पुन्हा तिच्याच प्रेमाने उतरवत होता. तसा फोन वाजला तर अतुलने उचलला आणि म्हणला, ए भाड्या, कुठल्याही टायमिंगला फोन का करतो रे तू सारखा? जरा पण एकांत मिळू देत नाहीत. फोन हातात होता तर जान्हवी आता हळूच निसटून गेली त्याच्या हातातून त्याला वाकड जाऊन. तसं तो हाताने तिला खुणावत म्हणाला, जायचं नाही या, कळतंय ना? तर ती म्हणजे, हो खूप उशीर झाला आहे, घरातले काय विचार करतील. तसा शिवम हसला आणि म्हणाला, अरे सकाळी सकाळी तू सोडतच नाही का रे वहिनीला? तो म्हणाला, अरे काय सांगू, खूप नखरे केले की मग सकाळी सकाळी जरा जरा जास्तच रोमॅन्टिक झाले की दिवसभर ऐकते मग माझं, आणि तिच्यावर त्याचीच नशा असते मग. तो म्हणला, बरं तुझं काही असो, पण मला सांग रात्री काय झाले होते रे? अतुल तोंडाला हात लावून हसत हसत म्हणाला, अरे तुला रात्री आम्ही पाजली होती, पण तुला झेपलीच नाही, म्हणून तर घरी सोडून आलो. तो म्हणाला, कुणाला माहिती आहे का रे? अतुल म्हणला, हो फक्त वहिनीला, बाकी कुणाला नाही. तसा शिवम म्हणाला, हो का, बरं मी ठेवतो फोन, तुला नंतर करतो रे. अतुल म्हणला, का रे, वहिनीने चांगली खबर घेतली दिसते तुझी. तो म्हणला, अरे तसे काही नाही, बरं मी ठेवतो फोन, नंतर बोलतो तुझ्याशी. आणि हो जमले तर वाड्यावर ये, मी उद्या जाणार आहे कामावर रुजू होण्यासाठी. तसा तो हो म्हणाला आणि फोन ठेवला. पण आता इकडे अतुलच्या प्रेमाची नशा काही केल्या उतरतच नव्हती. मग काय, ज्याने तोपर्यंत आंघोळ घालून साडी घालून मस्त असे तिचे ओले केस सावरत होती.
आणि ह्याने म्हणजे अतुलने पुन्हा तिच्या कमरेला पोटावर घट्ट मिठी मारत तिच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणला, काय मग कशी होती रात्र? आणि ती म्हणाली, मस्त. पण अहो, आता तरी सोडा ना, जाऊ देत ना, काम आवरायला उशीर होतो आहे मग. तो म्हणला, सोडतो, पण एक छानसा किस दे ना. ती त्याच्याकडे वळाली आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणली, मग नक्की सोडणार ना? तो म्हणला, अगं खरंच सोडेल तुला, चल दे. तसं तिने त्याला खूपच डीप असा एक ओठांवर किस दिला आणि पुन्हा कामावरायला गेली. तर ती जात असताना तो म्हणला, अगं लवकर आवर, शेतात जाऊन परत शिवमकडे जायचं आहे. ती म्हणाली, हो हो आवरते. पण आता इकडे तो उठला आणि स्वतःचे आवरून खाली गेला. पण आबासाहेब यांना माहित होते की शिवमने रात्री घेतली होती म्हणून, ती पण पहिल्यांदाच, कारण ते बाप होते त्यांचे, मग लक्ष तर ठेवणारच ना. तसं त्यांनी आईसाहेबांना पण सांगितलं होतं. आता हे सगळ्यांना माहित होतं, पण प्रियाला विचारण्याची हिंमत कुणीच केली नाही की रात्री शिवमने काय काय केले म्हणून. पण तिचा चेहरा जरासा नाराज दिसत होता सगळ्यांनाच. तशी ती किचन मध्ये आली तर आबासाहेब यांनी आईसाहेबांना खुणावले की काही म्हणू नका, मी बोलतो. तेवढ्यात शिवम पण आला आणि सोफ्यावर बसला. तर तेवढ्यात प्रिया आबासाहेब यांच्यासाठी चहा आणि शिवमसाठी इलायचीचं दूध घेऊन आली. तसे आबासाहेब म्हणाले, लाडूबाई, ओ सुनबाई, दूध उगीच आणलं हो तुम्ही? ती म्हणाली, अहो आबासाहेब, अहो हे यांच्यासाठी आणलं आहे. ते म्हणले, अहो हे नाही, ती बघा अडगळीच्या खोलीत लाकडी कपाटात ठेवले ना, ते हवं आहे त्यांना, आणा त्यांच्यासाठी. तसा तो म्हणला, काय आहे आबासाहेब? ते म्हणाले, जा तुम्हीच बघा, दोघे पण म्हणजे कळेल. आता त्यांनी सांगितलं आणि यांनी ऐकलं नाही असं होणारच नाही. तो पुढे आणि ती मागे अडगळीच्या खोलीत गेली. तर त्या अडगळीच्या खोलीत लाकडी कपाटावर खूप साऱ्या दारूच्या बॉटल्स होत्या, ते बी वेगवेगळ्या. पण इकडे आईसाहेब म्हणल्या, काय हो, काय केले तुम्ही? आबासाहेब म्हणाले, अहो पाटलीनबाई, आता बघा, तुमचा चिरंजीव कसा माफी मागायला पळतच येईल की नाही, आणि चूक पण कबूल करेल. म्हणजे कसं, आपल्याला पण माहिती आहे हे सुनबाईंना पण समजेल, आणि तो त्या स्वतःला सगळा ताण घेणार नाहीत ना सुनबाई. आणि बाकी राहिली त्यांची नाराजी, चिरंजीव घालतील हो तुमचे. आणि हो, मुलगा चुकला तर ते झाकून न ठेवता त्याची चुकी दाखवली तर ते आपल्याला पण अंधारात ठेवणार नाहीत ना परत. तशा आईसाहेब म्हणाल्या, हो बरोबर आहे तुमचं. आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, खूपच हुशार आहेत माझे पाटील, दृष्ट नको लागायला कुणाची. आणि आता पाटील पण जरा रोमॅन्टिक झाले आणि त्यांनी आईसाहेबांना जवळ खेचलं आणि खांद्यावर हात ठेवला. तसं त्या म्हणल्या, अहो काय करताय, मोठे आहोत आपण, कुणी पाहिलं तर काय म्हणतील, सोडा. ते म्हणाले, काय म्हणतील? काय म्हणायचं ते म्हणतो, सगळे हेच म्हणतील की पाटील अजून पण पाटलींबाईंवरच प्रेम करतात, पळून आणले तरी. असं म्हणून त्यांनी कॉलर उडवली. आता तशा त्या लाजल्या आणि म्हणाल्या, इश्य, काहीतरीच असतं हो तुमचं. आणि असं म्हणून खूप गोड हसल्या. पण इकडे त्या बाटल्या पाहून प्रिया म्हणाली, बापरे, हे सगळं पण आहे का वाड्यात? तो म्हणाला, अगं ते जाऊ दे, पण आबासाहेबांना तर सगळं कळाले ना. ती म्हणाली, मला कशाला सांगताय, तुम्ही तुमचे बघा, मी चालले. ती आली तर तिच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं की आईसाहेब व आबासाहेबांना त्यांच्याविषयी सगळं माहिती आहे म्हणून. पण तो मात्र चोरी केल्यासारखा उभा होता.
तसे आबासाहेब म्हणले, अहो राजे, झेपत नाही तर कशाला घेतली, आणि घेतली तर घेतली, जरा चांगली तरी घ्यायची ना. तसं पण घेणं चांगलं आहे आरोग्यासाठी, पण पण पुढच्या वेळी जरा विचार करून हं. तो म्हणला, चुकी झाली आबासाहेब, आता इथून पुढे नाही घेणार, आणि इथून पुढे चुकी पण होऊ देणार नाही. ते म्हणाले, घ्यायला अडवले नाही हो, पण जरा चांगली घ्यावी, आणि तुमच्या बायकोची समजूत घाला. त्यांनी अजून आम्हाला ही गोष्ट आम्हाला कुणालाही कळू दिलेली नाही, कारण तुम्हाला खूप मान देतात त्या, आणि तुमचा अपमान होऊ नये म्हणून, कळलं. बरं, आम्ही शेतात चाललो आहोत, तोपर्यंत बघा काय होतंय का. सूर्यफूल, ज्वारी, बाजरी हुरड्यात आली की नाही ते पाण्यासाठी तुम्ही येणार का. तो म्हणाला, ते अतुल येतोय सगळ्यांना घेऊन, मी परत कधीतरी जाईल, उद्या कामावर जायचं आहे ना म्हणून. ते म्हणले, बरं बरं ठीक आहे, पण आधी सुनबाईंकडे लक्ष द्या, बाकीचं सगळं नंतर. आता आबासाहेब गेले आणि अतुल, जान्हवी, चैतन्य, विजय, सचिन सगळे आले, पण सचिनची बायको नव्हती आली, कारण तिला महिना आला होता. आणि आता हे सगळे आले, जमले, गप्पा गोष्टी झाल्या. तसं शिव म्हणाला, प्रिया, छानसा चहा बनवून आण सगळ्यांना. आणि हो, शेतकऱ्यांच्या घरातील एक खरी गोष्ट सांगते बरं का, की त्यांच्या घरात कितीही वादविवाद असले ना तरी ते आपल्या पाहुण्यांचा आदर व्यवस्थित करतात, आणि सगळे व्यवस्थितरित्या पार पाडून सुद्धा सगळं घरातलं व्यवस्थित आहे असेच दाखवतात. आपल्या घरातल्या मतभेद किंवा आपल्या घरातल्या गोष्टी ते कधीही इतरांसमोर येऊन देतात. मग खूप सगळ्यांसमोर गप्पा झाल्या, खाण्यापिणे झाले. सगळेजण सगळेजण तर प्रियाची खूप स्तुती करत होते. आईसाहेब तर म्हणाले, अहो आमच्या सुनबाई तर लाखात एक आहेत, हे आमच्या मुलाला नाही समजायचं लवकर. तसा अतुल म्हणला, अहो आईसाहेब, पहिले लग्न आहे ना, मग कळेल हो. तसे सगळे हसले. तसा चैतन्य म्हणाला, दुसरे केले की मग कळेल का दादा. तसा सचिन त्याच्या पाठीत धपाटा देत म्हणला, काय रे, काय बोलतोय रे तू, दुसरं लग्न असतं का. अतुल म्हणला, त्याला मारू नको रे, लहान आहे तो, त्याला काय कळतंय, आपल्यातला अजून तो खूप छोटा आहे ना. तसा सगळ्यांचा नुसता हास्याचा फवारा उडत होता त्या दिवशी. सगळे घरी गेले, संध्याकाळ झाली होती, पण आता सगळे होते म्हणून ती शिवम सोबत बोलती, पण आता रात्र झाली. तर प्रिया फक्त सगळे होते म्हणून त्याच्या समोर शिवम सोबत बोलली. मग आता रूम मध्ये ती गेली, ती लगेच झोपली. तिने तर सगळ्या बेडवर उभे न झोपता आडवी झोपली होती. तर तो आत आला आणि त्याचे सगळे कामाचे अंदाजपत्रक त्याने तयार केले, पण लाईट चालू होती म्हणून तिला झोपच येत नव्हती. ती फक्त डोळे मिटून या अंगावरून त्या अंगावर होत होती, आणि ही होणारी तगमग त्याने ओळखली होती. तसा त्याने जास्त प्रकाशाचा दिवा बंद केला आणि अंधुक प्रकाशाचा मंद उजेड असणारा दिवा लावला. तसा तो आता तिच्या पायापाशी बसला आणि तिच्या पायावर असलेल्या पैंजणांवर एक किस घेऊन म्हणला, सॉरी ना यार बाळा. प्रिया, बोल ना माझ्याशी. ती काही न म्हणता पायापासून ते डोक्यापर्यंत पांघरून घेऊन गप्प झोपली. तसा तो आता तसाच रांगत रांगत तिच्या तोंडावरून पांघरून काढायला लागला. तशी ती म्हणाली, मी खाली झोपेल ह मला, असं म्हणून ती शांत झाली. आणि असं म्हणून ती जराशी थांबली. तसा तो तिच्या पांघरुणाच्या वरूनच तिच्या चेहऱ्यावर किस करत म्हणला, हो राणी सरकार, किती वेळ रुसवा धराल हो, आणि हे आम्ही पण बघतो, आणि हो, तो कसा घालवायचा ना ते पण येतं ह आम्हाला. असं म्हणून त्याने तिच्या
चेहऱ्यावर असलेल्या पांघरुणाच्या वरूनच हनुवटीला, खांद्यावर, गळ्यावर सगळीकडे त्याचे ओठ टेकवायला सुरुवात केली. पण आता ती पांघरुणाच्या आतमध्ये आवाज न करता हसत तर होती आणि लाजतही होती. तिला हसू खूप होतं. त्याच्यावर अंदाज लावा आता ती कधी रुसणारी मनवतो, कधी काय माहिती आता. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.